मुलांना समज दिल्याच्या कारणावरून स्वतःच्या मुलाकडूनच वृद्ध वडिलांवर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात घडली आहे. मुलांना खेळवण्याच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि यात मुलानेच वडिलांवर चाकूने वार केला. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले बसैया एणगी मठ वय 62 यांना तातडीने बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा हल्ला त्यांचा मुलगा विजय एणगीमठ यानं केल्याचं सांगितलं जात आहे. बसैया यांची दोन्ही मुले एकमेकांच्या शेजारीच राहतात. मुलांना खेळवण्याच्या विषयावरून सुरुवातीला शब्दामध्ये वाद झाला. यावेळी माझ्या मुलांना भावाच्या घरी घेऊन जाऊ नकोस असा आक्षेप विजयने घेतला. मुलाच्या या वागणुकीवर वडील बसैया यांनी समज दिली असता संतप्त झालेल्या विजयने चाकूने वार करून वडिलांना जखमी केल्याचं समजतं. ಏನ್ ಜಗಳ ಅಂದ್ರೆ ಏನು ಸ್ವಲ್ಪ ನಾವಳಿ ಇಬ್ರು ಹೊಡೆದಾಟ ಮಾಡಿದ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಆ ಮಗುನ ಈ ಮನೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರೋ ಭಾಳ ಜಗಳಾಡ್ದಾಗ ಯಾವಾಗ ಇಂದ ರಾತ್ರಿ 12 ಹೇಳ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡು ಫಸ್ಟ್ ಅದು ಸರ್ಕಾರ ಅವರು ಸೀರಿಯಸ್ ಇತ್ತಲ್ಲ ಮೊದಲಿನ ಜಗಳ ಜಗಳದ ಎಷ್ಟು ಜನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ನಾವಳಿ ಬಿಟ್ರಿ ನಾವು ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಜಗಳ ಇತ್ತು ಜಗಳ ಇದ್ರಿ ನಾವು ಹುಡುಗಿ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ಬೇಡ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಅಪ್ಪಾಜಿ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಇಬ್ಬರು ಬಾಯ್ ಬಾಯ್ ನೀವು ಬಿಡ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಿ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಬಿಡ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಿ ಜಗಳ ಬಿಡ್ಸಾಕ್ ಹೋಗಿಲ್ರಿ ಅವ್ರು ಜಗಳಾಡಕ್ ಹೋಗಿರಿ ಇಬ್ರು ಜಗಳಾಡತ್ತಿದ್ರಿ ಅವ್ರು ಜಗಳಾಡೋದು ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಇನ್ನೊಬ್ಬನ ಏನ್ ಎಲ್ಲಿ ಸೇವೆ ಶಾಪ್ ಎಲ್ಲಿಗೆ ಗಾಯ ಚಾಕು ಎಣ್ಣೆಗೆ ಹೊಟ್ಟಿಗೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಬೆನ್ನಿಗೆ ಎಷ್ಟು ಕಡೆ ಈ ಕಡೆ 5 ಕಡೆ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.